वर्णमुद्रा आगामी. तंबाखूची टपरी. च.प्र. देशपांडे. अनुसर्जनाचे प्रास्ताविक. देश विदेशातल्या कवितांच्या ओळीने एकत्र असे अनुवाद. देश विदेशातल्या कवितांचे ओळीने एकत्र असे अनुवाद. खरे तर अनुसर्जन करावे असे काही मनात नव्हते. आंतरजालावर निरनिराळ्या कवींच्या कविता वाचता वाचता मध्येच वाटे की ही अमुक एक कविता आपल्या मित्रमैत्रिणींसाठी मराठीत करून फेसबुकवर द्यावी. अशा प्रकारे काही कविता इथे दिल्या गेल्यावर मग आले डोक्यात की विशेषतः अलीकडच्या म्हणाव्यात अशा जगातल्या कवितांची मराठीत ओळख उपलब्ध नाही. ते काम आपण करावे या विचारामुळे त्या कामाला गती येत गेली. ते करता करताच काही गोष्टी ठरत गेल्या. मी काही जगातल्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह तयार करणार आहे का? तर नाही. ते शेली, किट्स, बायरन वगैरे करत बसण्यात मला रस नव्हता. एक स्पष्ट झाले की इथे ना काळाचे प्रतिनिधित्व होणार होते ना कवींचे. हे अनुसर्जन प्रामुख्याने मला आवडलेले कवी आणि त्यांच्या काही कविता वा अन्य काही कारणाने विशेष वाटणाऱ्या कविता असे असणार होते. मला आकर्षण होते ते या कवितांचे उत्तराधुनिक, अमूर्त, अतिवास्तववादी, व्यस्ततावादी, न कविता, स्वयंचलित कविता आणि तत्सम. त्यातलेही सगळे प्रकार वा सगळेच महत्त्वाचे कवी येतील असेही बंधन मी घेतले नाही. जगातल्या अलीकडच्या कवितांची जाण, भान व फील आपल्या मराठी वाचकात पसरावा हे उद्दिष्ट ठरले. आता पुरे बस असे मला वाटल्यावर मी ते काम थांबवले. कोणत्याही चिकित्सक अभ्यासातून ही निवड वा एकूणच काम केलेले नाही. मला आवडणे वा विशेष वाटणे एवढा एकच निकष यामागे आहे. अजूनही एखादा असा भेटतो विचारणारा की कशाला करायचे अनुवाद? जे काय घडायचे ते आपल्या मातीतूनच घडायला हवे. हव्यात कशाला त्यांच्या कविता? एकीकडे आपण केशवसूत, मर्ढेकर, रेगे यांच्यावर त्यांच्या विस्तृत वाचनाचे कसे परिणाम आहेत, त्यातून त्यांनी कसे काही नवे आपले घडवले याचे गोडवे गातो. मग तेच सर्व निदान थोड्या प्रमाणात तरी सर्वांनाच का उपलब्ध असू नये? अगदी सुशिक्षित लोकही सगळेच मूळ इंग्रजीतून वा अन्य भाषातून कविता वाचतात असे नाही. हे असे मराठीत उपलब्ध झाले तर अनेकांना आवडेल याची खात्री वाटली आणि आजच्या जगात अमुकच माती अशी संकुचित कौतुके राहिलेली नाहीत. जगभर अनुवादाची आणि अनुसर्जनांची देवाणघेवाण चालूच असते, कारण माणूस सर्व एकच असतो. हा व्यापक दृष्टिकोन सामान्यतः मान्य असतो. इथे माणसाचे भावजीवन आणि अनुभवजीवन यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. राग, लोभ, प्रेम, द्वेष, असूया, सूड, भीती, वर्चस्वाची इच्छा वगैरे हे सर्व असते भावजीवन आणि ते पूर्ण मानवजातीचे समान असते. स्थलकाल, परिस्थिती, संस्कृती अशा कारणांमुळे अनुभवजीवन वेगवेगळे असते असे आपण म्हणू शकतो. तसे तर इथल्याही सर्वांच्या अनुभवजीवनात फरक असतात. ग्रामीण, शहरी, वंचित, सुस्थितीवाले असे फरक असतातच. कला ही असले फरक ओलांडून संपर्क साधत असते. मनांचे कंडिशनिंग वा रचना वेगवेगळ्या असणे हा अडथळा मानला तर कलेचे अस्तित्वच नाकारावे लागेल. तसे होत नाही. असंख्य लेखक, कवी, नाटककार हे जगभर पोचतच असतात. आता माझी आवड हा प्रकार थोडा स्पष्ट करायला हवा.
मी माझ्यापुरती आणि सध्याची कवितेची व्याख्या अशी करतो. शब्द आणि वाक्य वा ओळी यांच्या साहचर्यातून, क्रमवारीतून वा आंतरसंबंधातून व्यक्त होणारी संसूचक अर्थवलये एका परिपूर्ण आशयाप्रत पोचवणारा एक संध भाषिक मजकूर म्हणजे कविता. इथे अलंकारिकता, वृत्तबद्धता, सांगीतिक लय, भावनिकता, स्वप्नीलपणा अशा गोष्टींना महत्त्व दिलेले नाही हे लक्षात घ्यावे. अलीकडची आणि आजची जागतिक कविता या अशा गोष्टींना कवितेची व्यवच्छेदक लक्षणे मानत नाही. कवितेच्या अनुसर्जनात तर मूळ कवितेचे संगीत पकडण्याचा प्रयत्न करूच नाही. अनुवाद गद्यसदृश आणि आशयाकडे केंद्रित होणारा असावा असेही म्हटले गेलेले वाचनात आले. इथे निवडलेल्या कवितांवरून ते लक्षात येईलच. मी कवितेतले काव्यतत्व कशाला म्हणतो ते खाली देत आहे. अनुभव म्हणजे काय तर जगण्यातल्या घटितांना, घटनांना येणारा व्यक्तीचा प्रतिसाद वा प्रतिक्रिया. म्हणजेच अनुभव हा प्रत्येक व्यक्तीच्या शारीर मानसिक घडणीवर, प्रोग्रॅमिंगवर, कंडिशनिंगवर अवलंबून असतो. त्यामुळे अनुभवाला सत्याचे मूल्य असू शकत नाही. काही प्रतिक्रिया आदर्श ठरवून जास्तीत जास्त व्यक्तींच्या तशाच प्रतिक्रिया याव्यात असा प्रयत्न करण्याला ब्रेन वॉशिंग म्हणजे मनाला ठराविक पद्धतीने सवयबद्ध करणे म्हटले गेले आहे. ते कोणत्याही प्रकारे चांगले, आरोग्यपूर्ण वा हितकारक मानले जात नाही. मुळात अमुक प्रतिक्रिया आदर्श असे ठरवणेच अशक्य असते. ज्या त्या व्यक्तीला व ज्या त्या व्यक्तिसमूहाला स्वतःच्या प्रतिक्रिया बरोबर, समर्थनीय, न्यायाच्या आणि हितकारक वाटत असतात. हे सर्व पाहता कलेत कोणताही अनुभव जसाच्या तसा प्रामाणिकपणे अभिव्यक्त करणे हे फारसे मौल्यवान असू शकत नाही. जगातले अनेक कवी लेखक यावर बोलून गेले आहेत. I believe in the world as in a daisy because I see it, but I don't think about it because thinking is not understanding. फर्नांडो पेसोआ. आणि T.S. इलियट काय म्हणतो ते पहा. पोएट्री इज नॉट अ टर्निंग लूज ऑफ इमोशन बट अन एस्केप फ्रॉम इमोशन. It is not the expression of personality, but an escape from personality. किंवा हे बघा, he knows there is no reason for anything to exist. He knows there is no reason for anything to exist and he knows that to exist is to occupy a point. What he doesn't know is that thought is not a point. पेसोआ. आता हे सगळे बुद्धीने कळणारे नाही म्हणून फेटाळून लावायचे. सगळे बौद्धिकच असते असे समजून आपल्याकडे धरला जाणारा भूमिकेचा, विशेषतः सामाजिक बांधिलकीचा आग्रह पाहता त्यावर गाओ झिंगझियान काय म्हणतो ते बघा. What I want to say here is that literature can only be the voice of the individual, and this has always been so. Once literature is contrived as the hymn of the nation, the flag of the race, the mouthpiece of a political party, or the voice of a class or a group, it can be employed as a mighty and all engulfing tool of propaganda. However, such literature loses what is inherent in literature. यावर थोडक्यात म्हणजे एवढेच लिहिणे खूप झाले. मी जे काव्य तत्व म्हणतो ते इथे कसे मांडले गेले पहा. पोएटिक फिलिंग doesn't derive simply from the expression of the emotions.
Nevertheless, unbridled egotism, a form of infantilism, is difficult to avoid in the early stages of writing. Also, there are numerous levels of emotional expression, and to reach higher levels requires old detachment. Poetry is concealed in the distanced gaze. हा जो डिस्टन्स गेज आहे तेच काव्यतत्व. अनेक मोठमोठ्या लेखक कवींनी वेगवेगळ्या शब्दात हे सांगितलेले आहे. यालाच मी अनेकदा समग्र भान तत्व असेही म्हणतो. तसेच इथेही आहे. लिटरेचर डज नॉट सिम्पली मेक अ रेप्लिका ऑफ रियालिटी बट penetrates the surface layers and reaches deep into the inner workings of reality. It removes false illusions, looks down from great heights at ordinary happenings, and which a broad perspective reveals happenings in their entirety. गाओ झिंगझियांग. हे प्रास्ताविकामध्ये असं खूप काही काही महत्वाचं आहे चंपरांनी सांगितलेलं. एक कविता वाचू आणि थांबू. निकानोर पारा, यंग पोएट्स, तरुण कवी. बिनधास्त तुमच्या इच्छेप्रमाणे लिहा. तुम्हाला हव्या त्या शैलीत लिहा. बिनधास्त तुमच्या इच्छेप्रमाणे लिहा. तुम्हाला हव्या त्या शैलीत लिहा. पुलाखालून खूप रक्त वाहून गेले आहे. हेकट खात्री बाळगत राहण्यात की एकच आणि बरोबर असतो योग्य मार्ग. की एकच असतो बरोबर आणि योग्य मार्ग. कवितेत सर्व गोष्टींना परवानगी असते. अट एकच असते की तुम्ही कागदाच्या कोरेपणात काही सुधारणा केली पाहिजे. हा अनुवाद केला आहे आणि पुन्हा चंपरांनीच एक काही महिन्यांपूर्वी केलेला अनुवाद दाखवलायचा. अनुवादकाचाही इम्प्रोव्हायझेशन किंवा अनुसर्जनामध्ये कसे शब्दांच्या हे बदलत जातात, शब्दांच्या वापराबद्दलचं आणि कसं वेगळं रूप येऊ शकते. तरुण कवी, हवे ते लिहा हो. तुम्हाला आवडेल त्या कोणत्याही शैलीत. खूपच रक्त वाहून गेले आहे पुलाखालून. एकच मार्ग बरोबर असतो असे मानत राहण्यात कवितेत काहीही चालते. पण अर्थात एक अट आहे बो. कोरेपान आहे तसे राहू नये. अबोल. चंप्र देशपांडे, तंबाखूची टपरी. वर्णमुद्रा आगामी.